नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट दिली होती। ती अपडेट अशी होती की जिल्हा परिषदेच्या पदभरतीचा निकाल हा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर करावा, अशी मागणी मित्रांनो विद्यार्थ्यांनी केली होती, जेणेकरून गैरप्रकारांना आळा या ठिकाणी बसेल अशी या ठिकाणी मागणी केली होती। तर ही न्यूज मी तुम्हाला दाखवली होती। आता मित्रांनो, पेपरमध्ये न्यूज आली होती। आता विद्यार्थी काय करत आहे, डायरेक्ट ईमेल करत आहे। आता मित्रांनो, ईमेल कोणाला करत आहे तर बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा। प्रत्येक जिल्हा परिषद मित्रांनो अशा प्रकारे की जो काही ईमेल आहे त्या ठिकाणी पाठवले जात आहे। आता कशा प्रकारे लक्षात घ्या, तर हा विषय आहे जिल्हा परिषदेच्या विविध पदभरतीचा निकाल हा IBPS च्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर करण्याबाबत। आता मित्रांनो, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर झाला तर काय फायदा होणार आहे, आणि मित्रांनो स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच निकाल का लागला पाहिजे, याच्याने काय होणार आहे, सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो। स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजेच काय हेही बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नाही, त्याविषयी सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, महोदय म्हटलेलं आहे, वरील विषयास अनुसरून विनंती की नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पदभरतीची परीक्षा IBPS या नामांकित संस्थेने घेतली आहे। वरिष्ठ अधिकारी कर्मचारी प्रशासनास विनंती आहे की परीक्षेचा निकाल जाहीर करताना IBPS कंपनीचा लक्षात घ्या, IBPS कंपनीचा निकालाचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये निकाल प्रसिद्ध करावे, कारण IBPSच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही। आता मित्रांनो, IBPSचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे हे समजून घ्या की ह्यामध्ये नेमकं काय असतं। तर मित्रांनो, IBPSचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही किंवा एडिट करता येत नाही। बहुतेक वेळा काय होऊन जातं की निकाल ठिकाणी IBPS कंपनी जाहीर करते, पण मित्रांनो ज्यावेळेस ते दुसऱ्याकडे ठिकाणी पाठवले जातात तर ती काही एखादी कंपनी असेल किंवा मित्रांनो एखादी संस्था असेल, ती काय करते तर ज्या विद्यार्थ्यांना वशिल्यामध्ये ठिकाणी लावायचं असेल किंवा ज्यांचे गुण ठिकाणी वाढवायचे असेल, ते त्या ठिकाणी छेडछाड किंवा बदल करून ठिकाणी त्यांचे गुण वाढवतात आणि त्यांनी जी तयार केलेली लिस्ट आहे ती जाहीर करतात, ना की IBPSने तयार केलेली लिस्ट। IBPSने जर लिस्ट तयार केली तर यामध्ये कोणताही बदल करता येत नाही, लक्षात घ्या। IBPSचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही किंवा कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही बघा, किंवा कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही। प्रत्येक पानावर IBPSचा मित्रांनो वॉटरमार्क म्हणजेच लोगो असतो, शिवाय त्या फॉन्ट साईजमध्ये कोणत्याही प्रकारचा मित्रांनो बदल करता येत नाही। म्हणून निकालाचा पारदर्शकता हा मुद्दा विचारात घेता ही गोष्ट गांभीर्याने घेण्याजोगी आहे। म्हणजेच काय, तर विधानची मागणी अशी आहे की झेडपीचा जो काही निकाल ठिकाणी जाहीर होणार आहे तो निकाल ठिकाणी IBPSच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर व्हावा, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही, छेडछाड होत नाही आणि विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास बसेल की हा ॲक्युरेट निकाल आहे। नाहीतर बहुतेक वेळा काय होऊन जाईल की निकाल ठिकाणी जर अशा प्रकारे लागला, जसं की सर्वसामान्य निकाल लागतो, त्यामध्ये काय वाटेल तर ह्यामध्ये बदल केला आहे, यामध्ये गुणांची अफरातफर झाली असं ठिकाणी विद्यार्थ्यांना डाऊट येतो। म्हणून IBPSने एक्झाम घेतली तर IBPSच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच निकाल जाहीर केला पाहिजे, ही मागणी करण्यात आली आहे। आता विद्यार्थ्यांना पाहावं लागणार आहे की जिल्हा परिषद, आता प्रत्येक जिल्हा परिषदेला निकाल पाठवलेला निकाल येत्या काही दिवसांनी तुम्हाला पाहायला मिळेल, 2-3 दिवसामध्ये, तर तो निकाल ठिकाणी फक्त जाहीर करायचं बाकी आहे। आता विद्यार्थ्यांना हा जो निकाल आहे हा जर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असेल तर विद्यार्थी काही ऑब्जेक्शन घेणार नाही, पण जर हा निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नसेल तर ह्यामध्ये मित्रांनो जर काही छेडछाड असेल किंवा काही बदल केला असेल तर मित्रांनो ठिकाणी गोंधळ उडू शकतो, ठीक आहे। म्हणून तुम्हाला मी अगोदरच ही सर्व माहिती प्रोव्हाइड करून देतो की IBPSचा स्टँडर्ड फॉर्मॅट नेमकं काय असतो, विधानची मागणी काय, ठीक आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर यामध्ये सांगितलेलं नुकतेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी त्यांच्या पदभरतीचा निकाल प्रसिद्ध केला। IBPS कंपनीने परीक्षा घेतली होती, पण निकाल त्यांनी IBPSच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लावला नाही। इथे संशय घेण्यास जागा राहते, पण उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निकाल प्रसिद्ध करताना IBPSचा फॉर्मॅटमध्ये निकाल प्रसिद्ध केला। तरी आपणास विनंती की प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मेलची दखल घ्यावी। धन्यवाद, आपले विश्वासू विद्यार्थी असा ठिकाणी म्हटलेलं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी ईमेल पाठवत आहे। आता विद्यार्थ्यांनो याची दखल घेतली जाईल, आणि विद्यार्थ्यांनो जर खरोखर जिल्हा परिषद ठिकाणी जर विचार केला आणि IBPSच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर हा निकाल जाहीर झाला तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। तुमचं काय मत आहे विद्यार्थ्यांनो, निकाल IBPSच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, कारण तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।